नाही, गद्दार लोकांना फेकून दिलं पाहिजे. काय नाही, आपण नाही काय सांगत. काम करणार पाहिजे हो. काम कर. राजकारण राहिले का आता सगळं फोडाफोडी चालू आहे. हाय काय राजकारण चांगलं व्यवस्थित. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहोत माढा मतदारसंघातील नातेपुते या गावी. आणि नातेपुत्याचा आपण आता ही बाजारपेठ बघितली तर मोठ्या प्रमाणात भरगच्च अशी बाजारपेठ दिसून येत आहे. या बसस्थानकाच्या अवतीभोवती आपण फिरताना आपल्याला काही वयोवृद्ध लोक गावलेत. काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीचा पुढचा खासदार कसा असावा, त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून हा जनतेचा कल जाणून घेणार आहे. तर थेट जाऊया या वयोवृद्ध आणि काही नागरिकांकडे. बाबा, काय सांगाल की कशा पद्धतीने खासदार पुढचा या लोकसभेचा कसा असावा? नवाट असावा. नवीन असावा. काय सांगाल तुम्ही की लोकसभेचा खासदार कसा असावा? शरद पवार गटाचा असावा. शरद पवार गटाचा असावा. हो, बर, तुम्ही काय सांगाल? शरद पवार गटाचा असावा. कार्यकर्ता नवीन असावा, चांगला सुशिक्षित असावा. बाबा, काय सांगाल की या माढा मतदारसंघात आपण आता फिरताना बघतोय की कशा पद्धतीने एका पक्षाचे दोन पक्ष झाले. आता पवार गट वेगळा झाला, अजितदादा गट वेगळा झाला. काय सांगाल यावरती भाष्य काय असेल आपलं? नाही, गद्दार लोकांना फेकून दिलं पाहिजे. तर लोकांना फेकून दिलं पाहिजे. काय त्यांचा उपयोगच नाही ना. त्याला निष्ठा म्हणायचं का? काय सांगाल की माढा मतदारसंघाचा खासदार कसा असावा? काम करणार असं. तुम्ही काय सांगाल? हेच आपलं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. काय काय म्हणणं काय? म्हणणं असं आहे की चांगलीच माणसं असली पाहिजे. चांगली माणसं असली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? काय नाही, आपण नाही काय सांगत. काय नाही सांगणार? नाही. होय. खासदार कसा असावा माढा मतदारसंघाचा? चांगला असावा, काम करणारा असावा, गोरगरिबावर लक्ष ठेवणारा असावा. बस. अजूनही काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ की या माढा मतदारसंघातील खासदार कसा असावा. काय सांगाल बाबा, माढा मतदारसंघातील खासदार येणारा कसा असावा? हे काम करणार पाहिजे हो. काम करणार. हा, लिंबाळकर सारखं काम करायला पाहिजे. रेल्वे आणली, इकडे हे आणले कॅनेलचं. पाणी आणलंय, तसलं पाहिजे का? तुम्ही काय सांगाल? राष्ट्रवादीचा शरद पवार गट. शरद पवार गटाचा खासदार असावा. हा, 100%. का बरं शरद पवार गटाचा खासदार का असावा? राजकारण राहिले का आता सगळं फोडाफोडी चालू आहे. हाय काय राजकारण चांगलं व्यवस्थित. आता आपण या पानपट्टी धारकांचीही मुलाखत घेऊ. काय सांगतील की या उद्योजक दिसून आला, छोटे छोटे लघु उद्योगवाले आपल्या बरोबर काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने काय सांगाल खासदार कसा असावा? काय आपली कामं करणारा, व्यवस्थित असावं सगळे. बाबा, काय सांगाल की आता तुम्ही इथं चहा पिताय, काय सांगाल खासदार कसा असावा? चांगला असावा खासदार. समजा शेतीवाल्याचं चांगलं करावं. शेतीचं चांगलं करा. हा, नातेपुतेच्या बस स्थानकावरती आल्यानंतर आता आपल्याला या ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लोकांनी सांगितलं की खासदार कसा असावा. काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने? बाबा, काय सांगाल खासदार कसा असावा या माढा मतदारसंघातील? माढा मतदारसंघात सर्वसामान्य खासदार लोकांना भेटणार असावा आणि काम करणार असावा. काय वाटतंय, म्हणजे अजून काय कामं राहिलेत माढा मतदारसंघात असं तुम्हाला वाटतंय? माढा मतदारसंघात शिंगणापूर पासून येणाऱ्या कॅनलची कामं होती. कोतळेपाशी आलेला जावलीपाशी काम तटलेलं आहे. ती कॅनल समोर पिलीपर्यंत जावं म्हणजे लोकांचं पाण्याचा प्रश्न सुटतलं.